भारतात जर सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक जर कुठे प्रॅक्टिस करत असतील ना, ते म्हणजे बंगालमध्ये. राजीव आणि काजल ते त्यांचे काहीतरी पर्सनल मुवमेंट्स एन्जॉय करायला आले होते. त्याने नोटीस केलं की त्या रूमचा जो दार होता ना, त्याच्या की होलमधून कोणतरी त्यांना बघतोय, कोणतरी त्यांना स्टॉक करतोय. तिने राजीवला सांगितलं कोणतरी ते आहे. राजीवला खूप जास्त राग आला. तो गेला आणि बघायला लागला की नक्की कोण आहे. त्यांनी पटकन दार उघडलं तर एक ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये, स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही मला पाठवलेल्या, मी कुठे वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजच्या एपिसोडमध्येही बऱ्याच अशा हॉरर स्टोरीज आहेत आणि खूप धमाल येणार आहे. पण त्याच्या आधी मंडळी, जेही आपले बंकसचे एकदम कट्टर व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना मला हे सांगायचं आहे की आत्तापासून येणारे जेही एपिसोड्स असतील ते खूप भारी असतील. आणि त्यावरूनच तुम्ही गेस करू शकता की पुढची जी आपली गेस्ट आहे ती कोण असणार आहे. एक हिंट देतो की एक खूप गाजलेली हॉरर सिरियल आपल्या महाराष्ट्रात चालली होती. त्यातली खूप भन्नाट आणि खूप खतरनाक ॲक्ट्रेस आहेत त्या, आणि त्यांची फॉलोईंग खूप जास्त कल्ट आहे. म्हणजे त्या लोकांच्या डोक्यात आणि हृदयात तिकडे स्थान करून राहिल्यात. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्या ॲक्ट्रेस कोण असतील, ठीक आहे. आणि एवढंच बोलून मी आपल्या आजच्या एपिसोडला सुरुवात करतो. त्याआधी सबस्क्राईब करा. आणि जी आपली पहिली गोष्ट आहे ती आहे एका मुलाबद्दल. तर आजची जी आपली गोष्ट आहे ना, ती एक हॉरर लव्ह स्टोरी आहे. मला माहिती आहे की तुम्हाला हॉरर लव्ह स्टोरी अशा टाईपच्या गोष्टी खूप जास्त आवडतात, आणि कारण ते खूप जास्त इमोशनल आणि ॲट द सेम टाईम खूप जास्त हॉरर पण असतात. तर पहिली गोष्ट आपली तशीच काही आहे. तर ही जी आपली पहिली गोष्ट आहे ना, ती एका माईक नावाच्या मुलाची आहे. ही गोष्ट अमेरिकामधली आहे, आणि जेव्हा ही गोष्ट मी वाचली होती, मीही खूप जास्त शॉक झालो होतो. तर माईक एक 17 वर्षाचा मुलगा असतो, जो जस्ट आता काही महिन्यांपूर्वीच कॉलेजची त्याची लाईफ सुरू झालेली असते. सगळं काही एकदम मस्त सुरू असतं, करण जोहरच्या अगदी मूवीसारखं. तिथे जाऊन तो नवीन नवीन मित्र बनवतो, आणि ते सगळं सुरू असताना त्याला तिथे एक मुलगी आवडायला लागते. तिचं नाव लारा असतं आणि तिलाही माईक आवडत असतो. त्यांचं हळूहळू बोलणं सुरू होतं, चॅट्सवर, फेसबुकवर वगैरे ते रेग्युलरली बोलत असतात, फिरायला जातात, मूवीजवर जातात, आणि ते सगळं होता होता ते लोक एक दुसऱ्याला डेट करायला लागतात. ते लोक ऑफिशियल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनतात. म्हणजे पूर्ण कॉलेजला माहिती पडतं की त्यांचं असं असं सुरू आहे. आणि माईक खूप जास्त खुश असतो, कारण त्याची ही पहिली गर्लफ्रेंड असते, त्याचं पहिलं रिलेशनशिप असतं, आणि तो खूप जास्त स्वप्न बघत असतो. म्हणजे त्याला खूप जास्त प्रेम असतं तिच्याशी. तो लग्नाची वगैरे स्वप्न बघतात ते लोक, मुलांबद्दल वगैरे विचार करतात, आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू असतात. पण दुसरीकडे जी लारा असते ना, ती सुरुवातीला तर खूप जास्त इंटरेस्टेड असते, खूप जास्त प्रेम करत असते. पण जसं जसं टाईम जातं ना, ती लांब होऊ लागते माईकपासून. म्हणजे ती थोडं डिस्टन्स मेंटेन करते. आधीच्या काळी जेव्हा ते लोक रेग्युलरली भेटायचे, आता हळूहळू ते म्हणजे 2 दिवसातून एकदा वगैरे, कॉलेजला न येणं, कॉलेजमध्ये जास्त भेटणं टाळते ती. त्याच्या व्यतिरिक्त जास्त लोकांमध्ये, म्हणजे कॉलेजच्या लोकांमध्ये माईकबरोबर फिरणं ती अवॉइड करते, आणि बऱ्याच गोष्टी असतात. माईक पण हे नोटीस करत असतो, आणि त्याला वाईट पण वाटत असतं. पण ॲट द सेम टाईम त्याकडे काय ऑप्शन नसतो, कारण माईक खूप जास्त प्रेम करत असतो. तो त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो. आणि एक दिवशी कसं होतं की जो माईक असतो तो लाराला सरप्राईज द्यायला तिच्या घरी जातो न सांगता. तिच्यासाठी फ्लावर्स वगैरे घेतो, तिचे आवडते चॉकलेट्स वगैरे घेतो, आणि तिच्या घरी जातो. जेव्हा तो तिच्या घरी जातो, डोरला काही लॉक नसतो. तो डोर ओपन करतो, हॉलमध्ये जातो, आणि जे तो समोर बघतो ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो बघतो की लारा एका दुसऱ्या मुलाबरोबर खूप काही घाणेरडं काम करत असते. आणि जेव्हा माईक हे सगळं बघतो ना, तो जोरात ओरडतो. की लारा हे काय करतेस तू? मी तुझ्यावर प्रेम केलंय, मी तुझ्याबरोबर एवढे स्वप्न बघितलेस आणि तू चीट करतेस माझ्याबरोबर. माईक खूप जास्त दुखी होतो. दुसऱ्या बाजूला जी लारा असते ना, तिला अजिबात काहीच खंत नसते. म्हणजे अजिबात तिच्या चेहऱ्यावर काय एक एक काहीच इमोशन्स नसतात.
म्हणजे उलटं ती आहे ना हसते, एक विलन टाईप स्माईल देते आणि बोलते की झालं, बघितलंस तू, मला हेच दाखवायचं होतं तुला. कारण तू लूजर आहेस. तू कधीच मला खुश नाही ठेवू शकलास, कधीच मला तू काही गोष्टी दिल्यास नाही. आणि अशा अशा सगळ्या गोष्टी ती बोलायला लागल्या. आणि हे सगळं माईक खूप शांतपणे ऐकत असतो. त्याला हे दुःख तर असतंच की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर चीट केलं आहे, पण त्याहून जास्त त्याला हे दुःख होतं की जो चीट करणारा मुलगा असतो ना, तो त्याचाच बेस्ट फ्रेंड असतो. आणि हे सगळं बोलून भांडून वगैरे त्याच्या घरी निघून जातो. त्याला काहीच समजत नसतं. मग त्यासाठी दुनियाचा अंत झालेला असतो, कारण ज्या व्यक्तींवर त्याचा विश्वास सगळ्यात जास्त होता त्या लोकांनीच त्याला धोका दिला होता. तो घरी जातो आणि खूप जास्त दारू वगैरे प्यायला लागतो, म्हणजे जस्ट त्या सगळ्या गोष्टी विसरायला. तो 2 दिवस घरातून बाहेरसुद्धा नाही पडत. आणि 2 दिवसानंतर जेव्हा तो घराच्या बाहेर पडतो, त्याच्या आयुष्याचा फक्त एकच गोल असतो, तो म्हणजे लाराशी त्याला बदला घ्यायचा असतो. त्याला काहीही करून ते सूट घ्यायचं असतं की जी गोष्ट तिनेही माझ्याबरोबर केली ना, ते तिनेही भोगलं पाहिजे. जे दुःख तिने मला दिलं ना, तेच दुःख मी तिला देखील देणार. हेच त्याचं सगळं काही असतं. म्हणून तो लाराला वेगवेगळ्या प्रकाराने जेलस करायचा म्हणजे प्रयत्न करतो. वेगवेगळ्या मुलींबरोबर टेक्स्ट करतो, वेगवेगळ्या मुलींना बोलतो की तू माझ्याबरोबर ये. तिला जेलस म्हणजे असतं ना, ते कॉलेजमध्ये तसंच काही जरी असतं बरोबर, तर ते बोलतो. पण लाराला त्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडत. लारा तर वरून खूप जास्त खुश असते. ती त्यानंतर तर एकदम सोशल मीडियावर वगैरे त्या मुलाबरोबर पोस्ट वगैरे टाकायला लागते आणि हे बघून माईकच खूप जास्त दुःखी होतो. तर आता त्याला एक आयडिया येते, ती खूप जास्त खतरनाक आणि विचित्र असते. तो घरी जातो आणि डार्क वेब ओपन करतो. आता बऱ्याच लोकांना डार्क वेब हे माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती ना, त्यांना मी सांगतो की डार्क वेब इंटरनेटवरची सगळ्यात घाणेरडी जागा आहे. आपण जे इंटरनेट चालवतो ना, ते खूप जास्त सेफ असतं. म्हणजे गुगल, फेसबुक, यूट्यूब वगैरे हे आपल्यासाठी आहे. पण हे पूर्ण इंटरनेटचं असं म्हणतात की फक्त 3% आहे. म्हणजे एवढं सगळं इंटरनेट जे आपण वापरतो ते पूर्ण इंटरनेटचं 3% आहे. त्याच्या खाली डीप वेब आहे आणि त्याच्या खाली डार्क वेब आहे. डार्क वेबवर बऱ्याच घाणेरडी गोष्ट होतात. म्हणजे यूट्यूबवर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बघितली असेल. लाईव्ह स्ट्रीममध्ये कसं गेमर गेम खेळत असतो किंवा कॉमेडी करत असतो आणि त्याला आपण पैसे देतो आणि त्याला ह्या त्या गोष्टी करायला सांगतो आणि तो करतो, गाणं किंवा डान्स करणं बरोबर. डार्क वेबवर पण असंच काही होतं. पण त्यात जी लाईव्ह स्ट्रीम होते ना, त्यात ते लोक एका किडनॅप केलेल्या व्यक्तीला आणतात आणि तिथे लोक पैशांची बोली लावतात. मी $100 देतो, ह्या माणसाचा आहे ना एक एक बोट काप. मी $500 देतो, ह्या माणसाचा एक एक डोळा काढ. आणि अशाच काही खूप विचित्र गोष्टी होतात. तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल, म्हणजे ड्रग्सपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हतियार वगैरे मिळतील, पण ते यूज करणं एवढं सोपं नाही आहे. आणि एकदा जर तुम्ही ते यूज केलं तर ते तुमच्या घरापर्यंत येतं. एवढं खतरनाक आहे ते. पण ह्या गोष्टींनी माईकला काहीच फरक नव्हता पडत, कारण त्याला फक्त आणि फक्त बदला घ्यायचा होता. त्याला काही करून सूड घ्यायचा होता. ठीक आहे. तर तो काय विचार करतो ना की मी डार्क वेबवर जातो, लाराचे काही फोटोज अपलोड करतो आणि त्यांनी ना असे घाणेरडे व्हिडिओज जनरेट करतो आणि पूर्ण कॉलेजमध्ये ते शेअर करतो, जेणेकरून तिचं नाव खराब होईल, ती डिप्रेशनमध्ये येईल आणि माझे इंटेन्शन्स पूर्ण होतील. त्याचा प्लॅन हा असतो. तो काही फोटोज जमा करतो लाराचे आणि डार्क वेब सर्फ करत असतो आणि करता करता आहे ना त्याला एक वेबसाईट तिथे सापडते, bunny.com करून. आता बनी म्हणजे रॅबिट्स असा, तर ते क्यूट सॉफ्ट टॉईज असतात ना रॅबिटचे, त्याला बनी असं म्हणतात. म्हणजे तर ती वेबसाईट कशाबद्दल असते ना, की जोही व्यक्ती तुम्हाला नाही आवडत, ज्याही व्यक्तीचा तुम्हाला सत्यानाश करायचं असतं, ज्याही व्यक्तीला तुम्हाला धडा किंवा बदला घ्यायचा असतो ना, त्या व्यक्तीला तुम्ही एक बनी पाठवू शकता. एक तो क्यूट सॉफ्ट टॉय पाठवू शकता. त्याला अजिबात कळणार नाही की कोणी पाठवलं आहे, कुठून आलं आहे, काहीच नाही. आणि तो जो सॉफ्ट टॉय असणार ना, तो वरून तर खूप जास्त क्यूट असेल, पण त्याच्या आतमध्ये खूप जास्त घाण असेल. म्हणजे काहीही असू शकतं. म्हणजे जनावरांच्या आतड्या, त्यांचा रक्त, किडे, म्हणजे शी वगैरे काही जेवढं घाणेरडं तुम्ही विचार करू शकता
तेवढं घाणेरडं. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे वगैरे टाकून त्या सॉफ्टवेअरमध्ये देतात. आणि जसंच तो सॉफ्टवेअर तो माणूस त्या घरी ठेवतो किंवा कुठेही ठेवतो, तो पूर्ण घरात ते सगळं हळूहळू पसरायला सुरुवात होते. आणि अशा प्रकारे तो सगळं वर्क करतं. तुम्ही इंटरनेटवर जा आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्च करा. तुम्हाला समजेल की US अमेरिकामध्ये अशा गोष्टी होतात. तिथे तुम्ही त्यांना डार्क वेबवर तुम्ही एका माणसाला पैसे देऊन तुम्हाला ज्या व्यक्तीवर नजर ठेवायची आहे ना, त्या घरी कॅमेरासुद्धा लावू शकता. घरी, एरियामध्ये, म्हणजे त्याच्या न कळता तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. एवढी देखील तुम्हाला सर्व्हिस मिळते. तर माईक पण bunny.com जाऊन त्याने विचार केला की मी पण एक काम करतो, मी पण लाराच्या घरी आहे ना अशाच टाईपचा एक बनी पाठवतो. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची घाण, म्हणजे जे पीरियड पॅड्स असतात, जे किडे किंवा त्यांनी जनावराच्या आतड्या सिलेक्ट केलेल्या असं करून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ॲड करून ती गोष्ट ऑर्डर केली. आता दुसऱ्या दिवशी ती वस्तू लाराच्या घरी डिलिव्हर होणार होती. आणि हे सगळं करून माईक खूप जास्त खुश असतो. त्याला असं वाटतं की फायनली आता तिला समजेल की जे तिने मला धोका दिला ना, जे तिने माझ्या प्रेमाबरोबर केलं ना, आता तिला सगळं समजून येईल आणि आता माझा बदला पूर्ण होईल. ते सगळं करून माईक झोपून जातो. दुसरा दिवस उजळतो आणि माईक सकाळपासूनच तिच्या घरावर लक्ष ठेवून असतो की कधी ते पार्सल येते, कधी ते रिसीव्ह करते, काय तिची रिॲक्शन, अशा त्या गोष्टी. सकाळ जाते, दुपार जाते, संध्याकाळही जाते. रात्रीही काही पार्सल तिच्या घरी येत नाही. दुसऱ्या दिवशीही काही तिथे येत नाही. तिसऱ्या दिवशी जातो, परत काही येत नाही. त्याला असं वाटतं की झालं, माझं तर नशीबच खराब आहे, ह्या लोकांनी पण मला उल्लू बनवलं, मला काही येणार नाही ते. आणि तिथे तो गेल्यावर त्या लोकांचं थोडी ना काही कस्टमर केअर वगैरे, कोणाला काही कॉल वगैरे करू नाही शकत अशा गोष्टींमध्ये. तर त्याला वाटतं की झालं बाबा, माझ्या पैशांना चुना लागला आणि वेस्ट गेले. पण त्याला तरीही एक आस असते की येईल ते. 4-5व्या दिवशी काय करतो ना, त्याच्या मैत्रिणींना वगैरे कॉल करतो की लारा कशी आहे, मला आठवण येते तिची, तिच्या घरी काय आलं आहे का, असं तसं विचारण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या गोष्टीं थ्रू. पण काहीच उपयोग नाही, कारण तिच्या घरी काहीच पार्सल आलेलं नसतो. आता 1-2 आठवडे होतात आणि त्याला वाटते की झालं, जाऊ दे. तो परत दुसऱ्या गोष्टींवर लागतो की कसं मी तिचा अजून बदला घेऊ शकतो. आणि अशाच्या गोष्टी हळूहळू त्या डोक्यातून फेडसुद्धा होऊ लागतात. 2 आठवड्यानंतर जेव्हा तो असंच म्युझिक वगैरे ऐकत होता, अचानक त्याच्या घरची बेल वाजते. जेव्हा तो बाहेर जातो तर समोर कोणच नाही. तो इथे तिथे बघतो, आवाज वगैरे देतो, पण कोणच नसतो. त्याला असं वाटतं की कदाचित कोण प्रँक करत असेल किंवा भास असेल माझा. तो आत येतो आणि दरवाजा बंद करून लॉक लावायला जातो. तितक्यात परत जोरात त्याची बेल वाजते. तो परत बाहेर जातो आणि बघतो की कोण नक्की. यावेळी तर भास नाही आहे. तो बाहेरपर्यंत जातो, गेटच्या इथे तिथे बघतो तर कोणच त्याला दिसत नाही. त्याला असं वाटतं की हे कोणतरी प्रँक करतोय. जेव्हा तो तिथून रिटर्न येत असतो, तो गेटच्या एका कोपऱ्यात बघतो तर त्याला एक मोठा बॉक्स सापडलेला दिसतो. तो बोलतो बॉक्स हा इथे कोणी ठेवून गेला. तो आजूबाजूला बघतो तर त्या बॉक्सवर त्याचाच ॲड्रेस लिहिलेला असतो. तो बॉक्स घेतो आणि आतमध्ये येतो आणि विचार करत असतो की मी काय मागवलेलं होतं का. जसंच तो आतमध्ये येतो, तो बॉक्स तो बाहेरच ठेवतो. त्याला वाटतं त्याच्या कोणत्या दुसऱ्या फॅमिली मेंबरनी वगैरे ते कदाचित ऑर्डर केलेला असतो. तो परत त्याच्या रूममध्ये येऊन गाणी ऐकायला लागतो. आणि थोड्या वेळानंतर आहे ना, त्या बॉक्समधून एक खूप विचित्र प्रकारचा वास येऊ लागतो. आता हा वास अजिबात त्याला सहन नाही होत. तो बाहेर जातो, ते कात्री वगैरे आणतो आणि बॉक्स ओपन करतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्या बॉक्समध्ये लाराचंच मुंडकं असतं आणि त्या बॉक्सच्या आत लिहिलेलं असतं bunny.com. तर मित्रांनो, जी आपली दुसरी गोष्ट आहे ना, ती वेस्ट बंगालची आहे. आपण बोलतो ना ब्लॅक मॅजिक करणी वगैरे. तर असं म्हटलं जातं की भारतात जर सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक आणि त्या सगळ्या गोष्टी जर कुठे प्रॅक्टिस करत असतील ना, ते म्हणजे बंगालमध्ये. तिथे खूप जास्त प्रमाणात होते की काही जादूटोणा करून कोणाची नासाडी करणं किंवा कोणाच्या घरी काही गोष्टी ठेवणं आणि बऱ्याच गोष्टी असं बोललं जातं, बरोबर, त्या ठिकाणी होतात. आणि इंटरनेटवरही असे बरेच आर्टिकल्स आहेत जे त्या गोष्टी जस्टिफाय करतात. तर ही जी गोष्ट आहे ना, ती अशाच एका हॉटेलमधली आहे. ठीक आहे. एक सोनू नावाचा मुलगा असतो. तो दिल्लीवरून बंगालला काही परीक्षा किंवा काही कामानिमित्त गेलेला असतो. ठीक
ठीक आहे. जेव्हा तो तिथे जातो तर त्याकडे पैसे खूप जास्त कमी असतात, कारण ऑब्व्हियसली तो स्टुडंट आहे, एवढे पैसे नाही आहेत, त्यात त्याला राहायचं पण आहे, खायचं पण आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर तो तिथे फिरतो आणि तिकडचं आहे ना सगळ्यात स्वस्त हॉटेल बघतो. त्याला हॉटेल तर नाही मिळत, पण लॉज टाईप त्याला काहीतरी मिळतं. तिथे खूप जास्त कमी पैशामध्ये त्याला एका रात्री रूम मिळत असतो, म्हणजे 200-250 रुपयामध्ये त्याला राहायला मिळतं. ठीक आहे. तर आता हॉटेलची ती किंमत बघून तोही खूप जास्त शॉक असतो, कारण एवढं स्वस्तात तर त्याला कुठेच ऑप्शन नसतो, कुठेच मिळत नसतं. आता होतं असं ना की जो तो लॉज असतो ना तो खूप जास्त एकदम कंजेस्टेड असतो, म्हणजे खूप जास्त असं शेडी लॉज तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही गेला असाल, मला तर माहिती नाही. तर हा बाहेर सगळं आपलं काम करून येतो आणि रात्र झाल्यावर हा आपल्या रूममध्ये जातो. तर तो त्याच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी इथे आलेला असतो ना, तर तो खूप जास्त दमलेला असतो. दिवसभर इथे फिरा तिथे फिरा, हे पेपर्स ते पेपर्स, तर खूप जास्त दमलेला असतो आणि पोट भरून जेवलेला असतो. तर तो जाता क्षणी आणि झोपायच्या तयारीत लागतो. आणि जसंच तो झोपणार असतो त्याला अचानक काही विचित्र आवाज सुरू येतात. तो नोटीस करतो की त्याच्या बाजूच्या खोलीतून कोणतरी भांडतोय आणि खूप विचित्र प्रकारे भांडतायत. तर तो आधी ऐकतो, तो त्यांना शांत वगैरे राहायला सांगतो. म्हणजे आधी तर तो स्वतःच विचार करतो की शांत होतील, पण अर्धा एक तासानंतर पण त्यांचं ते भांडण सुरूच असतं. त्यामुळे तो बोलतो की तो भिंत वगैरे ठोकून त्यांना बोलतो की शांत राहा, अशा सगळ्या गोष्टी. पण तरीही काही होत नाही. आणि जेव्हा तो बाहेर पडतो ना, तो नोटीस करतो की आता भांडणाचा आवाज तर खूप जास्त कमी झाला आहे. तर दरवाजाच्या आतून कोणतरी ठोकतंय. ठक 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 असा आवाज त्याला येतो. तो खाली जातो आणि तो विचार करतो की आता तर मी कंप्लेनच करणार आहे, कारण मला आता खूप जास्त त्रास झाला आहे. जेव्हा तो खाली रिसेप्शनिस्टला शोधायला जातो ना, त्या टेबलवर तर त्याला कोण दिसत नाही, पण बाहेर एक मुलगी त्याला दिसते. तेव्हा त्याला वाटतं की कदाचित हीच ते रिसेप्शनिस्ट किंवा मॅनेजर असेल. तेव्हा तो तिच्याकडे जातो आणि तिला विचारतो की ह्या रूम नंबर 102 मध्ये नक्की प्रॉब्लेम काय. तेव्हा ते विचारते नक्की काय झालं तुमच्याबरोबर. तो बोलतो की मगाचपासून कोणतरी ठोकण्याचा आणि भांडण्याचा आवाज येतोय. तेव्हा ती त्याला फक्त एक प्रश्न विचारते की तू त्या रूममध्ये झाकून तर बघितलं नाहीस ना. तेव्हा तो बोलतो ऑफकोर्स मी बघितलं, एवढा आवाज येत होता, कोण आहे. तर मी की होलमधून काहीतरी बघण्याचा प्रयत्न केला, पण नक्की झालंय काय. तेव्हा ती बोलणं टाळते, बोलते काय नाही, तू एक काम कर, तू इथून निघून जा. तू बोलतो नाही मला सांग, तू का जायला सांगतेस, मी पैसे पूर्ण रात्रीचे भरलेत, का सांगतेस. तेव्हा ती त्याला बोलते की जर तुला जिवंत राहायचं असेल ना तर इथून निघून जा. ते ऐकून तो खूप जास्त घाबरतो आणि विचारतो पण नक्की रिझन तर सांग. तुम्ही असं नाही करू शकत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी बाहेरून आलो आहे आणि तुम्ही एका रात्री तुम्ही मला एकतर त्रास देताय, असा त्रास होता आणि तुम्ही मला निघून जायला पण सांगताय. असे कसे मॅनेजर आहेत, तू सांग मला नक्की कारण काय. तर ती गोष्टी टाळते पण काही करून सोनू तिला विचारतो. तेव्हा ती बोलते की 8 वर्षापूर्वी त्या रूममध्ये एक कपल आलं होतं राहायला, राजीव आणि काजल. ते त्यांचे काहीतरी पर्सनल मुवमेंट्स एन्जॉय करायला आले होते. आणि ज्यावेळी ते लोक तिथे आले ना आणि ते लोक त्यांचा पर्सनल टाईम स्पेंड करत होते, त्याने नोटीस केलं की त्या रूमचा जो दार होता ना, त्याच्या की होलमधून कोणतरी त्यांना बघतोय, कोणतरी त्यांना स्टॉक करतोय. ही गोष्ट आधी काजलनी नोटीस केली आणि तिने राजीवला सांगितलं कोणतरी ते आहे. जेव्हा राजीव सुरुवातीला तिथे गेला, कोण आहे, तर तो माणूस निघून गेला तिथून. पण थोड्या वेळानंतर परत तो माणूस येऊन तिथूनच त्याच की होलमधून त्यांना बघू लागला. आता ह्यावेळी काजल खूप जास्त घाबरली आणि ते बोलली राजीव याला पळवतो इथून, आता ह्याला जायला सांग इथून, ह्याला मार काहीही कर पण ह्याला इथून घालव आणि आपण इथून निघतोय आता. ही गोष्ट ऐकून राजीवला खूप जास्त राग आला. तो गेला आणि बघायला लागला की नक्की कोण आहे. त्यांनी पटकन दार उघडलं तर तो खूप जास्त एक क्रीपी माणूस होता, म्हणजे एकदम विचित्र म्हातारा असता ना, भिकारी टाईप, तशा टाईपचा माणूस होता. आणि तो काजलला खूप जास्त विचित्र नजरेने बघत होता. राजीव त्याच्याशी भांडतोय, त्याला ओरडतोय, त्याचं राजीववर काहीच लक्ष नव्हतं. तो काजलला बघून एक क्रीपी स्माईल देत होता. ही गोष्ट खूप जास्त विचित्र होती. तो तिथून जातच नव्हता. आता राजीव त्याच्याशी एवढं भांडतोय, त्याला काहीच फरक नव्हतं पडत. आता राजीव आतमध्ये जाऊन रागारागात एक चाकू घेऊन आला आणि त्याला तो चाकू दाखवून, तरी पण त्याला काहीच फरक नव्हतं पडत. आणि त्यावेळी जसाच राजीव त्या माणसाला चाकूनी मारायला जाणार होता, त्या माणसाने त्याचाच हात पकडून तो चाकू त्याच्याच बॉडीमध्ये खुपसला. त्यांनी जोरजोरात राजीववर वार करणं सुरू केलं. त्याच्या बॉडीवर, त्याच्या पोटात, त्याच्या डोळ्यात त्याला मारलं. त्यांनी खूप घाणेरडे प्रकारे, त्यांनी खूप
खूप वाईट प्रकारे राजीवला मारून टाकलं. त्यानंतर काजलवरही त्यांनी खूप अत्याचार केले आणि त्यानंतर तिलाही गळा दाबून मारून टाकलं. आता दुसऱ्या दिवशी पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, पोलीस वगैरे आले आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या बाजूला होत गेल्या, म्हणजे कोर्टात बिर्टात ते साईडलाईन झाल्या त्या गोष्टी. पण त्यानंतर बऱ्याच लोकांनी एक गोष्ट नोटीस केली आहे की त्या रूममधून त्या रात्रीनंतर असे बरेच आवाज येऊ लागले की कोणतरी भांडतंय, कोणतरी दरवाजा ठोकतंय आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे. बऱ्याच लोकांना असं जाणवलं आहे की ते जे राजीव आणि काजल आहे ना, अजून पण त्या गोष्टींमध्ये अडकले गेल्यात. तो राजीव आणि काजल आतमधून बघण्याचा प्रयत्न करतात की की होलमधून नक्की बघतंय कोण, आणि जोही व्यक्ती त्यांना झाकून बघतो त्या व्यक्तीची ती शेवटची रात्र असते. हे ऐकून सोनू खूप जास्त दचकतो. तो बोलतो, पण मी तर फक्त असं लांबून बघितलं आणि मला काही दिसलं नाही असं, मला फक्त एक एक लाल लाल रंग दिसला. तेव्हा ते मॅनेजर बोलते की तुला आठवते त्या स्टॉकरनी राजीवचा एक डोला फोडला होता चाकू मारून, तर पूर्ण डोळ्यातून ते रक्त पडत होतं. तर जो तो तुला लाल रंग दिसला ना, तो कदाचित रंग नसून राजीवच त्या बाजूने तुला बघत होता. हे ऐकूनच सोनू खूप जास्त घाबरतो आणि तो बोलतो, आता मी नक्की काय करू? तेव्हा ती बोलते, तू इथून पळून जा, जेवढा लांब होऊ शकतं तेवढं पळून जा. तो पटकन त्याच्या रूममध्ये जातो, सगळं ते सामान वगैरे गोळा करतो आणि बाहेर निघायचा प्रयत्न करतो. आणि तो तिथून त्याचं असं असतं की मी हा हॉटेल सोडून जाणार, मी हा शहर सोडून जाणार, मी परत जाते, मला जिवंत राहायचं आहे. तो सगळं पॅक वगैरे करतो आणि बाहेर पडतो ना, तर त्याला पॅसेजवर तीच मॅनेजर त्याला दिसते. तेव्हा तो तिला बोलतो की थँक्यू सो मच, तुम्ही मला वाचवलं, असं तसं. तिला बोलायला लागतो की तुमच्यामुळे माझा जीव वाचला, असं तसं. आणि जातेवेळी तो विचारतो, बाय द वे तुमचं नाव काय? तेव्हा ती त्याकडे बघते, खूप क्रिपीली स्माईल देते आणि बोलते. ते माझं नाव काजल आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी लोकांना सोनूची डेड बॉडी त्याच पॅसेजवर सापडते. आणि अजूनही त्या हॉटेलमध्ये बऱ्याच अशा गोष्टी बोलल्या जातात की जोही कोण त्या रूममध्ये झाकून बघतं ना, त्यांना त्यांची आत्मा सोडत नाही. ठीक आहे. आणि मला असं वाटतं, आणि म्हणूनच मला वाटतं आपल्याला दरवेळी विचार केला पाहिजे की एखादी गोष्ट जर आपल्याला खूप जास्त कमी पैशात मिळत असेल किंवा बोलतात ना हॉटेल्स झाले किंवा स्पेशली जिथे आपण राहत असू, जर ती खूप जास्त कमी प्रायसेसमध्ये मिळत असेल ना, तर मला वाटतं आपल्याला एखाद वेळी विचार केला पाहिजे तिथे जाण्यावरती. कारण अशा बऱ्याच गोष्टी तिथे असू शकतात जे तिकडच्या लोकल्सना तर माहिती आहे, पण बाहेरून आलेल्या व्यक्तींना काहीच आयडिया नसते. मला वाटतं आत्ताच्या काळी जेव्हा हॉटेलचे सगळं काही इंटरनेटवर आहे, तर रिव्ह्यूज वगैरे वाचून जा. आणि अशा शेडी लॉजमध्ये तर अजिबात जाऊ नका. इथे भूतांचं वगैरे तर कमी, पण असे जे चोर आणि असे जे क्रीपी माणसं वगैरे असतात ना, त्यांची भीती जास्त आहे. तर जेव्हाही तुम्ही पुढच्या वेळी जाल तर जरा जपून. तर मित्रांनो, जी आपली पुढची गोष्ट आहे ना, ती एका लेखिकेची आहे. एक इंग्लंडमधली एक खूप प्रसिद्ध रायटर, जे लोकांना जी पुस्तकं आणि जी स्टोरीज वाचायला खूप जास्त आवडायचे. त्यांचं नाव मॅरी होतं आणि ते एक हॉरर आणि मर्डर मिस्ट्री रायटर होते. त्यांचे हॉरर पुस्तकं लोकांना प्रचंड आवडायचे. म्हणजे लोक रेग्युलरली त्यांचे ते बुक्स वगैरे त्या गोष्टी वाचायच्या वगैरे, आणि ते बरेच पॉप्युलर होते. त्यांना बरेच अवॉर्ड्स वगैरे मिळाले होते आणि लहानपणापासूनच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची आवड होती. तर कसं होतं की लोक त्यांचे प्रचंड फॅन होते. म्हणजे ते जिथेही जायचे लोक त्यांची तारीफ वगैरे करायचे, त्यांचे गोष्टींबद्दल बोलायचे आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते त्यावेळी त्यांच्या पॉप कल्चरचा एक भाग बनले होते. पण जसं जसं टाईम जात गेला ना, हळूहळू त्यांची पॉप्युलॅरिटी कमी झाली. हळूहळू जे ते लिहत होते ते लोकांना एवढं काही अट्रॅक्ट नव्हतं करत, कारण सेम गोष्टी, सगळं काही सेम त्यांचं होत होतं. आणि त्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त दुःख होता की म्हणजे एका टायमाला त्याने एक पुस्तक काढल्या एवढे कॉपीज सेल व्हायचे, आणि आताच्या काळात ते केवढेही मेहनत करतात तरी लोक काही जास्त त्यांचं विकत नाही घेत आहे. त्यांची जी तारीफ आणि जे इंटरव्ह्यूज वगैरे आधी यायचे ना, लोक त्यांची जी प्रशंसा करायचे, जे इंटरव्ह्यूज आणि ते लोक त्यांच्या घरी यायचे, ते हळूहळू येणं बंद झालं. आणि त्याच गोष्टीचा त्यांना प्रचंड म्हणजे असा वैताग आलेला आणि राग आलेला की मी आता तशी लिहू का नाही शकत आहे, लोकांना माझी रायटिंग नक्की आवडत का नाही आहे. त्यांनी हळूहळू बाहेर जाण्याचं बंद केलं, त्यांनी लिहिणं बंद केलं, ते डिप्रेशनमध्ये राहू लागले.
त्या एकाच रूममध्ये राहू लागले आणि जेही त्यांना खायला वगैरे लागायचे तिथेच मागवायचे आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी घरातून बाहेर पडणं ऑलमोस्ट बंद केलेलं आणि पूर्ण रूम त्यांची घाणीने भरलं होतं. आणि एक दिवशी असं जेव्हा त्यांनी एक बुक उचलली आणि लिहिण्याचा प्रयत्न करत होते ना, म्हणजे त्याच एक फेजमध्ये त्याच डिप्रेशनमध्ये ते लिहिण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या रूममधून. आणि लिहिता लिहिता त्यांना ना त्यांच्या हॉलमधून एक आवाज येतो. जेव्हा ते समोर बघतात तर त्यांना एक म्हातारा माणूस दरवाजातून टोकावून बघत असतो. पण इथे ते घाबरत नाही, तर ते त्याच्याबद्दलच लिहितात की असं आहे तसं आहे. तेच हॉरर गोष्टी ते लिहू लागतात, जे त्यांना दिसत आहेत, जे ते जाणवत आहेत ना ते लिहू लागतात. सुरुवातीला कदाचित त्यांचा भास असू शकतो किंवा कदाचित त्यांची ती इमॅजिनेशन असू शकते. तर ते लिहितात, त्यांना नवीन आयडिया सुचतात आणि तो माणूस त्यांना तर रेग्युलरली दिसायला लागतो की तो इथून बघतोय तिथून बघतोय, कधी छतावर आहे. आणि काही दिवसांनी त्यांना एक लहान मुलगीसुद्धा दिसू लागते, जी माणूस नव्हती. ती कंटिन्युअस त्यांना खेळायला बोलवायची की माझ्याबरोबर खेळा. ती पूर्ण घरात फक्त धिंगाणा घालायची. त्यांना एक बाई दिसते जिचा एक हातच नसतो, एक हात कापलेला असतो. त्यांना अशा प्रकारचे जवळजवळ 10-15 लोक, 10-15 आत्मा किंवा भूतं दिसायला लागतात त्यांच्या घराच्या अवतीभवती आणि ते त्यांच्यावरच लिहू लागतात, गोष्टी बनवू लागतात आणि त्याच गोष्टी पब्लिशर्सला पाठवू लागतात. जेव्हा पब्लिशर्स त्यांच्या गोष्टी वाचतात त्यांनाही प्रचंड आवडतात त्या गोष्टी आणि ते परत ते बुक्स वगैरे त्यांचे छापायला लागतात. आणि तेच पुस्तकं जेव्हा लोकांपर्यंत जातात, लोकांना ते प्रचंड आवडतात, खूप जास्त आवडतात, कारण ते खूप इंटरेस्टिंग आणि खूप हॉरर होतं त्यांच्या गोष्टीत. अगेन त्यांचे कॉपीज विकायला लागतात, लोक त्यांच्याबद्दल बोलायला लागतात. इंटरव्ह्यूज जे असतात, इंटरव्ह्यू घेणारे ते त्यांना कॉल करू लागतात. अशा तशा गोष्टी परत त्यांच्या लाईफमध्ये होतात. परत त्यांना पैसा येऊ लागतो आणि ते खूप जास्त खुश असते मॅरी की बा चला परत परत होते. आता इथे तिला करिअरमध्ये ग्रोथ मिळत असते, रिकग्निशन मिळत असते, फेम मिळत असतो, पैसा मिळत असतो. पण दुसरीकडे तिची हेल्थ खूप जास्त कमी होत जाते, डिटोरिएट होत जाते. म्हणजे ती हळूहळू खूप बारीक पडते. ती वाकून चालायला लागते आणि जे ते लोक तिला दिसत आहेत ना, असं वाटतं की तेच तिची ती एनर्जी शोषून घेत आहेत. म्हणजे एकीकडे ती होते फेमस, पण दुसरीकडे ती तिच्या पूर्ण जीवाला पणाला लावते आणि ते लिहिते. एक दिवशी असाच एक न्यूज चॅनल तिला कॉल करत होता तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेण्यासाठी. रिंग वाजत राहिली आणि थोड्या वेळाने ते कॉल बंद झाला. कंटिन्युअस त्यांनी 2 दिवस ट्राय केलं. इवन त्यांची जी पब्लिशर जे कंपनी होती त्यांनीही तिला कॉल करण्याचा ट्राय केला, पण त्यांनी तोही कॉल उचलला नाही. आता काही दिवसानंतर पोलीस कंप्लेंट झाली, कारण ऑब्व्हियसली ती कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्यांनी साईन केला होता. तर त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केली की मिसिंग आहे. पोलिसांनी आधी तिला शोधण्याचा वगैरे प्रयत्न केलं. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेले. जसंच तिच्या घरी गेले तर सगळ्यात अगोदर कोणच दरवाजा उघडत नव्हता. तर शेवटी त्यांनी दरवाजा ठोकून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्याने तो दरवाजा तोडला आणि जसाच तो दरवाजा तोडला आणि त्यांना खूप घाणेरडा वास येऊ लागला. ते आतमध्ये गेले तर तिच्या रूममध्ये बघितले की ज्या त्या रायटर होत्या ना मॅरी, ते खूप विचित्र अवस्थेत त्यांच्याच बेडवर अशा पडल्यात. त्यांच्या पूर्ण अंगाला त्या किड्याने खाल्ले, त्यांचं पूर्ण अंग किड्याने भरले आणि ते तिला खात होते. त्याने ती बॉडी वगैरे घेतली आणि बाहेर टाकलं. असं बघायला गेलं तुम्हाला माहिती असेल की त्या सगळ्या जागेवर त्या कंट्रीजमध्ये जे घरं असतात ते खूप मोठे मोठे असतात. आणि जसं मी बोललो की हे खूप प्रसिद्ध रायटर वगैरे होते, त्यांचं जे घर होतं ते प्रचंड मोठं होतं. त्यांच्या घरामध्ये एक स्वतःची लेक वगैरे अशा टाईपमध्ये होतं. तर त्या पोलिसांनी आधी तिची तर बॉडी घेतली आणि पूर्ण घर इन्व्हेस्टिगेट करू लागले. जेव्हा पोलीस घरी फिरले त्यांनी बघितलं की घराची पूर्ण अवस्था एकदम घाणेरडी, सगळीकडे एकदम कचरा बिचरा पडलाय, घाण, कधी स्वच्छ नाही केलं असं ते घर होतं. वरती जाऊन त्याने जेव्हा गार्डनकडे पाहिलं ना, त्याने एक विचित्र गोष्ट दिसली की गार्डन तर एकदम घाण होता, पण गार्डनच्या मध्ये असे विचित्र असे लाकडाच्या फळ्या लावलेल्या होत्या. जेव्हा ते त्या गार्डनमध्ये गेले त्याने नोटीस केलं की प्रत्येक फळीखाली एक डेड बॉडी होती. जेव्हा त्याने पहिलं ते खोदलं तर त्याने एका म्हाताऱ्या माणसाची डेड बॉडी सापडली. जेव्हा त्याने दुसरा खड्डा खोदला
त्याने एका लहान मुलीची डेड बॉडी सापडली, तिची मानच नव्हती. तिसऱ्या खड्ड्यात त्याने एक तरुण बाई त्यांना सापडली आणि हळूहळू जेव्हा त्यांनी सगळे खड्डे खोदले त्याने एकूण 17 लोक सापडले. आणि नंतर जेव्हा त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं ते ते एक्झॅक्ट लोक होते ज्यांच्यावर मॅरी लिहत होती. असं झालं की जेव्हा ती एकदम डाऊनमध्ये जात होती, जेव्हा ती एकदम डाऊनफॉलमध्ये होती, जेव्हा तिचं काहीच चालत नव्हतं, जेव्हा तिच्याकडे पैसा फेम वगैरे सगळ्या गोष्टी तिच्यापासून लांब होत होत्या, तेव्हा तिने परत रेलेव्हंट व्हायला लोकांनाच मारायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांची आत्मा तिला छळायला लागली तर त्यांच्यावरच तिने लिहायला सुरुवात केलं. तर तिच्या बुक्समध्ये एक्झॅक्ट त्याच गोष्टी लिहिल्या होत्या जे ती आत्मा तिच्याबरोबर करत होते. आणि त्या सगळ्या आत्मांना फक्त तिचा जीव घ्यायचा होता. त्यांची काही चूक नसताना हिने त्यांना मारलं होतं फक्त हिच्या स्वार्थासाठी. तर मंडळी, हीच होती आपली आजची गोष्ट. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सजेशन्स द्या की आपले गेस्टवाले पॉडकास्ट तर येणारच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही जी सिरीज आहे ती सिंगल कॅमेरा मी तुमच्याशी बोलतोय अशी पाहिजे की असं पाहिजे की मी तुमच्यापैकी कोणाला एकाला बोलू आणि इथे समोर तुम्हाला गोष्ट सांगू जे आपण आधी करायचो. तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणतीही गोष्ट असेल जे तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल किंवा कधीही तुमच्या संपर्कात आली असेल तर प्लीज मला पाठवा. मी तुमचं नाव घेऊन नक्कीच मेक शुअर तुम्हाला क्रेडिट देऊन ती गोष्ट नक्कीच घेईन. आजकाल आपल्याकडे बऱ्याच गोष्टी येतात. बऱ्याच लोकांनी गायत्री करून आहे सबस्क्रायबर, तिने तिच्या गोष्टी पाठवल्यात. तर असे करून इव्हन जयवंत करून आहे, त्यांनी त्याच्या गावची गोष्ट पाठवली आहे. तर अशा करून मी बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर नक्की तुम्ही सजेस्ट करा, कमेंट्समध्ये सांगा. बघा, जे कमेंट सेक्शन आहे ना तेच एक माध्यम आहे आपल्या दोघांचा संपर्काचा. तर तुम्हाला जेही आवडतं आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि मला खूप आवडतं जेव्हा आम्ही सांगितलेली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते. ठीक आहे. आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करतो की तुम्ही ज्या गोष्टी जे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जे आम्हाला देता त्यातून काहीतरी शिकण्याचं त्यांनी चांगल्या प्रकारे आणायचं असून. ठीक आहे. तर जर तुम्हाला आजची गोष्ट थोडीही आवडली असेल किंवा कोणतीही गोष्ट आपली कधीही आवडली असेल तर मेक शुअर करा की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून मित्रांपर्यंत पोचवा. ठीक आहे. आणि कमेंट करा की तुम्ही ह्या मोमेंटला काय करताय, म्हणजे तुम्ही जेवताना बघताय किंवा झोपताना बघताय किंवा कसं काय बघताय नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच काही गोष्टी घेऊन.